इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अनेकांनी या सेवेचा अनुभव घेतला। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे। अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात। मात्र अनेक भाविकांनी इच्छापूर्तीचा, देवदर्शनाचा, संत दर्शनाचा अनुभव कथन केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राबद्दल लोकांच्या मनात अधिक जाणून घेण्याबद्दल उत्सुकता निर्माण होत आहे। एक मंडल म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणे। हे स्तोत्र 21 दिवस, कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो, रोज अर्धरात्री 12:00 वाजता शुचिर्भूत होऊन म्हणायला सुरुवात करावी। संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरू मात्र ठीक 12 वाजता रात्री करावे। ह्या 21 दिवसात ह्या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचारवर्तन, वचन, कोणावर अन्याय, मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य। रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावे। इकडे तिकडे पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे। 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे। 21 दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा। मोजून 3 मिनिटांचे हे स्तोत्र आहे। तेवढा वेळ अवश्य काढा, कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोमितविक्रमः संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रिप्तिरेवच एक जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिना। सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः 2 गोविंदो गोप्तिः कृष्णः केशवो गरुड्ध्वजः वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः 3 श्रीधरः पुंडरीकाक्षः सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरात्नः 4 रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिना वरप्रदः 5 श्रीनिधिः सर्वभूताना भयकृत भयनाशना श्रीरामो रामभद्रश्च भवबन्धैकमोचकः 6 भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियपतिः अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः 7 सर्वदेवैकशरण सर्वदेवैकदैवतं समस्तदेवकवच सर्वदेवशिखामणिः 8 इतीद कीर्तित यस्य विष्णोर्मित्तेजसः त्रिकाले यः पठेन्नित्यं पाप तस्य न विद्यते 9 राजद्वारे पठेद घोरे संग्रामे रिपुसंकटे भूतसर्पपिशाचादि भयं नास्ति कदाचन 1 अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान भवेत् रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुचेत बंधनात् 1